हाय, हॅलो आणि नमस्कार. तर मी पुष्पा PM फॅशन या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला बोटनेकच्या बॅकनेकची एक सुंदर अशी आणि खूप छान डिझाईन करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. अगोदर उंची दाखवते. तर उंची 14 आहे, तर मी 15 घेतली. शोल्डर मी 7 इंच वरती टाकलेला आहे, कारण हा बोटनेकचा आहे. आणि मी शोल्डरच्या बाजूकडून अर्धा इंचाचा उतार दिलेला आहे. तर मागच्या गळ्याची जी लेंथ आहे ती 3.5 वरती घेतलेला आहे. मुंडा मी 7 इंचावर घेतलेला आहे. आणि हा ब्लाउज जो आहे तो 34 साईजचा आहे. त्याचा चौथा भाग आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. कंबर ही 32 आहे, तर त्याचा चौथा भाग 8 इंच ठेवलेला आहे. मागचा टक्स पाव इंच आणि पुढे शिलाई मार्जिन 2 इंच या पद्धतीने कटिंग केलेलं आहे. तर इथे बघा, कमरेचा जेवढा आपलं माप आहे त्याच्या निम्म करून मी तिथून पुढे फिटिंगच्या बाजूला अर्धा इंचावरती मार्किंग करून मी अर्धा इंच जेवढं मार्किंग केलं ते कट करून टाकणार आहे. तर हे नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर इथे मी नॉचेस देते बघा, म्हणजे आपल्याला नंतर लक्षात राहील हे आपले गळ्याचं मार्किंग आहे ते, किंवा आपले फिटिंगचे जे पॉइंट असतात त्यासाठी. तर इथून मी खालच्या बाजूला 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला एक जी डिझाईन करायची आहे ती, त्यासाठी मी ते मार्किंग केलेलं आहे. आणि तिथून पुढे मी 3.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि खालच्या बाजूला सुद्धा 3.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि याचा एक बॉक्स तयार करायचा आहे. तर याच्यामध्ये आपण एक डिझाईन तयार करणार आहे. ते तुम्ही बघा, जो बोटनेकच्या बॅक साइडचा जो गळा आहे आपला, तो पानाच्या शेप सारखा गळा आपण तयार करणार आहे आणि याच्यामध्ये आपण डिझाईन तयार करायची आहे. तर इथे मी अस्तरवरती ब्लाउज पीस जो मेन आपला आहे तो ठेवून पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे. आणि इथे मी कमरेच्या साईडने अगोदर कमरेची बाजू तयार करून घेणार आहे. तर इथे सगळ्यात अगोदर मी कमरेचा पार्ट तयार करून घेणार आहे. आणि याच्यानंतर मी मेन कापड आणि अस्तर आहे असंच आपण पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे. वरच्या बाजूने जो आपण शेप दिलेला आहे त्या शेप वरून टीप टाकून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, तोपर्यंत तुम्ही चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा, मी आता जो आपला शेप दिलेला आहे त्या शेप मध्येच ब्लाऊज पूर्ण शिवून घेत आहे. तर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवून बघा. अगोदर मी जो पानाचा शेप आपण कट करून घेतलेला आहे त्याच्यावरून पूर्ण टीप टाकून घेणार आहे. ते फिक्स करून घेणार आहे. त्याच्यानंतरच साइडनी पूर्ण टीप टाकून घ्यायची आहे. याच्यामुळे आपलं जे मेन कापड आहे ब्लाउज पीसचं ते आणि अस्तर हे एकदम फिक्स होऊन जाणार आहे. आणि हे बघा, हे कापड एकदम असं सुळसुळीत असल्यामुळे मला शिवताना पण खूप त्रास झालेला आहे. तर अशा कापडावरती शिलाई टाकायला खूप जरा अवघडच जातं. तर तुम्ही असे कापड जर तुमच्याकडे शिवायला आले ब्लाउज पीस, तर व्यवस्थित जपून तुम्ही शिवत जा. तर इथे मी पूर्ण शिवून कट करून घेणार आहे. तर इथे बघा, जो आपण उतार दिला होता अर्धा इंचाचा तो मी देऊन घेतला. तर इथे मी कॅनव्हास मधल्या जो आपला स्पान शेप दिलेला आहे त्याच्यासाठी मी कॅनव्हास कट करून घेते आहे. तर जो आपण पानाचा शेप देऊन घेतला होता आणि जे आपलं मधला अस्तरचं जे कापड होतं तेच ठेवून मी आहे असं मार्किंग करून घेतलं. आणि पुढे मी 1-1 इंचाचं वाढवून कॅनव्हास घेतलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही कॅनव्हास कट करू शकता. जर तुम्हाला कॅनव्हास कट करायला येत नसेल तर ही पद्धत, ही ट्रिक एकदम सोपी आहे. तर अशा पद्धतीने मी बघा कॅनव्हास कट करून घेत आहे. आणि याच्यानंतर मी जो अस्तरचा कपडा आहे त्याच्यावरती ठेवून कॅनव्हास फिक्स करणार आहे. आणि याच्यानंतर हे जे कॅनव्हास आहे ते अस्तर वरती ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे, कारण ते कापडाला एकदम चिकटून बसतं. ते हलत नाही. तर इथे बघा, मी प्रेस करून घेतलं आहे. हे कॅनव्हास जे बाहेरच्या साईडचं शिलाई मार्जिन आपण सोडलेलं आहे अर्धा इंचाचं, ते आतल्या बाजूला फोल्ड करून ते कव्हर करून घ्यायचं आहे. पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे. तिथे मी 1 इंचाचं मार्किंग केलं होतं. तिथून खाली कॅनव्हास ठेवून पिनाच्या साहाय्याने ते व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे. आणि मी आतल्या बाजूनी जो पानाचा शेप आपण दिला होता त्या शेप मध्ये पूर्ण स्टिच करून घेणार आहे.
तर या पद्धतीने बघा तुम्ही गळा शिवून बघा, एकदम छान आणि परफेक्ट येतो. तर जो मी शेप आतला होता तो शेप पूर्ण स्टिच करून घेतला आणि आतला पार्ट कट करून टाकला. त्याच्यानंतर मी जे कोने आहेत तिथे नॉचेस देऊन घेणार, म्हणजे हे आपल्याला पलटी मारण्यासाठी इझिली पलटी होणार आहे. आणि आता मी हा पूर्ण जो कॅनव्हास आहे तो आतल्या बाजूला पलटी मारून घेतलेला आहे. आणि हा पलटी मारल्याच्या नंतर वरच्या बाजूने टीप टाकून घ्यायची आहे. याच्यामुळे गळ्याचा जो शेप आहे तो आहे असा दिसतो आणि गळा सुंदर तयार होतो. तर इथे बघा माझा हा एक कंप्लीट झालेला आहे. आता मी कमरेचे टक्स टाकून घेणार आहे. दोन्ही साइडचे टक्स कंप्लीट करून घ्यायचे आहेत. आणि आतल्या बाजूला जी डिझाइन तयार करायची त्यासाठी मी कापड आहे ब्लाउजचं त्याच्यातून अशा 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. त्या 2-2 इंचाच्या पट्ट्या किंवा 1.5-1.5 इंचाच्या तुम्ही घेऊ शकता. तर इथे बघा मला कमी पडत होते ते मी जोडून घेतल्या त्या पट्ट्या. आणि ह्या पट्ट्या आपल्याला फोल्ड करून घ्यायच्या आहेत. इथे मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे या पट्ट्या आपल्याला फोल्ड करून घ्यायच्या आहेत. याची आपण आतल्या साईडला डिझाइन तयार करणार आहे. आणि इथे मी 2 इंच अंतर येईल या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी सगळे त्याचे तुकडे करून ठेवलेले आहेत. तर आता हे आपण जॉईन करून घेणार आहे. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला एक एक करून ह्या पट्ट्या कशा जॉईन करायच्या ते दाखवणार आहे. ही पट्टी जी आहे ती बाहेरच्या साईडला अर्धा इंच या पद्धतीने दिसायला हवी आणि याच्यामधलं जे अंतर आहे ते पाव इंच इतकं हे अंतर यायला हवं आहे. या पद्धतीने आपण पूर्ण सगळ्या पट्ट्या ज्या आहेत त्या अटॅच करून घ्यायच्या आहेत, पूर्ण स्टिच करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही या पद्धतीने डिझाइन तयार करा आणि खूप सुंदर ही डिझाइन तयार होते. दिसताना याचा लुक एक नंबर दिसतो आणि कस्टमरलाही असे जर वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्ही करून दिल्या तर खूप आवडतात. तर इथे मी तुम्हाला जरा जवळून दाखवते. तर इथे बघा एक पट्टी स्टिच केली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाव इंचाचं अंतर दिलं आणि पुढे मी दुसरी परत ती पट्टी अटॅच करून घेतली. तर अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपण ह्या पट्ट्या अटॅच करून घ्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. तर इथे माझा पूर्ण गळा स्टिच करून झालेला आहे. त्याच्यानंतर मी वरच्या साईडला गळ्यासाठी मी एक क्रॉस पट्टी काढून अर्धा इंचाचा शिलाई मार्जिन सोडून ती अटॅच केली आहे आणि आतल्या बाजूला नॉचेस दिलेले आहेत आणि मी वरच्या बाजूला दाबटीप देऊन पूर्ण गळा कंप्लीट केलेला आहे. याच्यावरती तुमच्या आवडीनुसार शो बटन तुम्ही लावू शकता. तर हा बॅक पार्ट आपला ब्लाउजचा फायनल तयार झालेला आहे. तर कसा वाटला ते मला सांगा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा. तर भेटूया आपण एका अशा सुंदर आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.